पुणे दौंडच्या ट्रेनच्या एका डब्यामध्ये काल संध्याकाळी आग लागली आणि त्यामुळे चांगलीच धावपळ उडाली। काल संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मांजरी स्टेशनवरती ही घटना घडली आहे। आगीपासून बचाव करण्यासाठी प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण अचानक झालेल्या या घटनेने चांगलीच तारांबळ उडाली। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। मिकी, नेमकं काय घडलं, काय तपशील तुझ्या हाती आहेत? रेश्मा, जी आपण ही लोकल बघतात ही नुकतीच सुरू झालेली आहे। पुण्याहून दौंडला जाणारी ही लोकल आहे, नवीनच लोकल आहे। काल संध्याकाळी जेव्हा 6:30च्या सुमारास ही पुण्याहून निघाली, पुढचे 2 स्टेशन नंतर मांजरी स्टेशन आलेलं होतं, तेव्हा अचानकच या लोकलच्या एका डब्याला अचानक खालून आग लागली आणि त्यानंतर प्रवासींचे लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे। त्यानंतर त्यांनी काही लोकांनी बाहेरून प्लॅटफॉर्मवरून ओरडून सांगितलं की गाडीला आग लागलेली आहे। त्यानंतर जसं मांजरी स्टेशन जवळ आलं, गाडी हळू झाली। मोठ्या प्रवाशांनी त्या डब्यामधून बाहेर उड्या मारले आणि पळत जाऊन इंजिन ड्रायव्हरला देखील त्या ठिकाणी सांगितलं की गाडीला काही आग लागलेली आहे। त्यानंतर त्या ठिकाणी ती आग विझवण्यात आली, परंतु आगीचं कारण काय होतं अजून देखील स्पष्ट झालेलं नाहीये। त्यावर रेल्वेने आता इन्क्वायरी देखील बसवलेली आहे की अचानक ही आग गाडीला, नवीन गाडी जी आहे त्याला लागलीच कशी, याची आता इन्क्वायरी देखील बसवलेली आहे। यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु ही आग कशी लागली आणि काय कारण आहे याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। रेश्मा, निश्चित मिकी, धन्यवाद तू दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।